वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे पूर्ण ताकदीनिशी लढविणार. प्राध्यापक सोमनाथ साळुंखे. इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखतीला उत्स्फूर्त प्रतिसाद. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविण्यासाठी सज्ज राहावे. आघाडीकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार होईल, अन्यथा स्वतंत्रपणे वंचित बहुजन आघाडी या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी केले. सांगली येथे सर्किट हाऊसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती पार पडल्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे व सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी या मुलाखती घेतल्या. वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलेली मते याचा विचार करता सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे याचा विचार करून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यातील मुलाखतीला मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. ग्रामीण भागातही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढविण्यासाठी सज्ज होऊन निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहनही प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दीपक कांबळे, जिल्हा संघटक रहीम कौठेकर, महानगरपालिका क्षेत्र महासचिव नजीर हुसेन झारी, जिल्हा संघटक राजू मुलानी, राजेंद्र सावंत, श्रीकांत ढाले, अनिल अंकल खोपे, संजय पुजारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेष करून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पहिल्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आज संपन्न झाला. संपूर्ण जिल्ह्यामधून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्यात आल्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीबरोबरच सांगली महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकद दाखवून दिली होती. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं आपली चुरूक दाखवलेली आहे. कार्यकर्त्याला लढण्याची संधी बऱ्याच वर्षानंतर मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे. निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी या दोन्ही निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विशेष करून सांगली महानगरपालिका या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या काही वर्षामध्ये वंचित समूहासाठी जे केलेलं काम आहे, हे काम बघता वेगवेगळे समूह वंचित बहुजन आघाडीकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. विशेष करून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज, ओबीसी समाज, भटके समाज, SC ST हे सर्व समूह मोठ्या ताकदीने वंचित बहुजन आघाडीबरोबर आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवण्याचा आमचा मानस आहे आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं यश वंचित बहुजन आघाडीला मिळेल. काही समविचारी पक्षांच्याकडून प्रस्ताव येण्यास सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत सन्मानजनक प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी करण्यासाठी अनुकूल असणार नाही. वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व जागा सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या असतील, लढवण्यासाठी सज्ज झालेले आहे. निश्चितपणे यश आपल्याला बघायला मिळेल. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.